नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहोत। हिवाळा ऋतू आहे आणि हिवाळ्यात आपलं आरोग्य जपण्यासाठी हे ड्रायफ्रूट्सचे लाडू अतिशय उपयुक्त आहे। तर सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धी वाटी खसखस ही ड्राय रोस्ट करून घेणार आहेत। खसखस ही कोरडीच भाजून घ्यायची आहे, तूप न टाकता। गॅसची फ्लेम ही मीडियमच असू द्या। किंचितचा रंग बदलायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बघा कशी छान खरपूस भाजून झालेली आहे। आता ही खसखस एका मोठ्या प्लेटमध्ये मी थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते। सेम पॅनमध्ये मी 1 चमचा घेतला आहे तूप, साजूक तूप घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 मोठी वाटी भरून बदाम घेतलेले आहेत। जी खूप अशी फाईन काही पावडर करून घ्यायची नाहीत, ओबडधोबड कुटलेले बदाम घ्यायचे, क्रश केलेले। आणि मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। बदाममध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते। हे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते। हे सुद्धा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता पुन्हा सेम पॅनमध्ये घ्यायचं आहे साजूक तूप। चमचाभर साजूक तूप घेतलं आहे। त्यामध्ये जेवढे आपण बदाम घेतले होते तेवढेच काजू घेतले, त्यांनी तेही क्रश करून घेतलेले आहे। 2 ते 3 मिनिट छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। काजूमध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात। यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते आणि त्वचाही चमकदार होते। त्यानंतर या काजूमध्येच आपल्याला पिस्ता पण ॲड करायचा आहे। तर पिस्तासुद्धा या ठिकाणी मी क्रश केलेला आहे, कापून घेतलेला आहे। जास्त पावडर आपल्याला त्याची बनवायची नाही आहे। अर्धी वाटी ॲड करणार आहे मगज बी, म्हणजेच टरबूजाच्या बिया। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही आणखीनही काही ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकतात, जसं की मनुके, भोपळ्याच्या बिया। या जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि ह्याला सेम प्लेटमध्ये बाजूला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। सेम पॅनमध्ये मी थोडंसं टिश्यू पेपरने स्वच्छ करून घ्यायचं आहे चमचाभर तूप। हिवाळ्यामध्ये साजूक तुपाचं सेवन केलंच पाहिजे। पचनसंस्था एकदम चांगली राहते साजूक तुपामुळे। 1 मोठी वाटी भरून मखाणे ॲड करायचे आहेत आणि ते सुद्धा भराभर असं फिरवत क्रिस्पी होईतोपर्यंत छान असे शेकून घ्यायचे आहे। मखाण्यामध्ये खनिज, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे। रक्तदाब नियंत्रित करण्यात मखाणे खूप खूप उपयुक्त आहे। छान असे भाजून झाल्यानंतर ते आपल्याला एका बाजूला प्लेटमध्ये काढायचे आहेत, कारण आपल्याला याला ग्राइंड करायचं आहे। बाकीचे जे आपण भाजलेले आहेत जिन्नस त्यावर नाही, तर बाजूला काढून घ्यायचे। त्यानंतर कढईत घ्यायचं आहे आणखीन थोडंसं तूप, 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण 500 ग्रॅम, अर्धा किलो खजूर मी घेतलेले आहेत। याचे बिया काढून घेतल्या आहेत आणि बिया काढून झाल्यानंतर तुपामध्ये छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते आणि फॉस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो। हाडे मजबूत होतात, आरोग्यही उत्तम राहते। अजूनही अनेक पोषक तत्वे खजुरामध्ये आढळतात। खजूर खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह आणि साखरेवरचे नियंत्रण ठेवता येते। गॅसची फ्लेम ही मीडियमच असू द्या। ही छान मऊ अशी भाजली की आपोआपच असा गोळा बनायला सुरुवात होते। खजूर ही मऊ झालेली आहे। तिला आपण ज्या बाकीच्या जिन्नस काढून घेतल्या त्यावरतूनच काढून घ्यायचं आहे।
त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये जे मखाणे आपण भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर याची आपल्याला बारीक अशी ग्राइंड करून घ्यायची आहेत, पावडर बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ग्राइंड केलेले हे मखाणे ह्या थंड झालेल्या जिन्नसवर घालून घ्यायचे आहे. आणि आता ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. चांगल्या एकजीव झाल्या पाहिजे सर्व वस्तू. अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्सचे जर तुम्ही लाडू बनवले आणि एक लाडू जरी रोज खाल्ला तरी तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे लाडू तुम्ही बनवून घ्या. तर मी मीडियम साईज अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून घेते. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्या सर्व मिश्रणामध्ये तुम्ही थोडीशी इलायचीची पूड किंवा जायफळाची पूडसुद्धा ॲड करू शकतात. आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे लाडू बांधून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.